नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. धनकवडी आंबेगाव पठार परिसरात आज बरंच काही बदललं आहे, पण आपल्या सर्वांच्या माझ्यावरील कुटुंबातील सदस्यासारखा अढळ विश्वास मात्र तसाच कायम आहे. हा विश्वासच माझ्या कार्यात सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि हाच विश्वास पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. सलग 18 वर्ष नगरसेविका म्हणून केलेली सेवा आणि विकास कामं हीच या विश्वासाची खरी पावती आहे. तसेच नगरसेविका म्हणून प्रभागातील विकास कामे करत असताना आपल्या घरातील असल्यासारखी कधी मुलगी, कधी ताई, कधी सून, तर कधी मावशी, कधी आत्या म्हणून आपल्या घरातील हक्काचं सदस्य बनले हे मलाही कळलं नाही. स्वप्न नेहमीच मोठी असावीत, अशक्य वाटणारीही असावीत, कारण अशी स्वप्न आपल्याला नवी उमेद, जिद्द आणि ऊर्जा देतात. धनकवडी आंबेगाव पठार परिसराशी माझं नातं हे फक्त कार्याचं नाही तर हृदयाशी जोडलेलं आहे आणि माझ्या रक्तात आणि श्वासात या भूमीचं विकास मिसळलेला आहे. एकेकाळी पुण्याचं उपनगर म्हणून ओळखलं जाणारं हे क्षेत्र आज पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक नकाशावर ठळक स्थान मिळवून बसलं आहे. धनकवडी आज प्रगतीचं, संस्कृतीचं, एकतेचं प्रतीक बनलं आहे. याचा अभिमान प्रत्येक धनकवडीकरांना वाटावा असाच प्रयत्न मी सतत केला आहे. लोकविश्वास जिथे ठाम असतो तिथे विकासाची वाट उजळते. त्यासाठी मी नेहमीच परिसरातील गरजा जाणून घेतल्या, समाजमान समजून घेतलं आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत विधायक समाजकारण केलं. या प्रवासात पक्षश्रेष्ठी, मार्गदर्शक, हितचिंतक यांचे सहकार्य आणि आशीर्वाद लाभले. त्यांच्याच प्रेरणेने मला आपल्या प्रभागातील जनसेवेसोबतच पुणे महानगरपालिका स्थायी समिती सदस्य, भारतीय जनता पार्टी संघटनेतील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पुणे शहर सरचिटणीस प्रभारी, महिला आघाडी पुणे, तसेच सध्या भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य, फुरसुंगी देवाची उरळी नगर परिषद प्रभारी अशा विशेष प्रमुख जबाबदाऱ्या भूषवण्याचा सन्मान मिळाला. हा सन्मान माझा नसून जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. आपल्या या उदंड लोकविश्वास आणि अखंड सहवासामुळेच आज 18 वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना अभिमान वाटतो. ही वाटचाल म्हणजे विश्वास, विकास आणि ऋणानुबंधाची प्रेरणादायी कहाणी अशीच वृद्धिंगत होत जाओ. तुमच्या सगळ्यांच्या ऋणात मला कायम राहायला आवडेल. आपले मार्गदर्शन, सहकार्य, विश्वास, प्रेम, आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव भरभरून राहील आणि या अनमोल ठेव्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणात राहीन. मी शब्दरूपी भाजप इच्छुक उमेदवार वर्षाताई तापकीर, पहिलवान श्री बाळाभाऊ उर्फ किशोर उत्तमराव धनकवडे, नगरसेवक पुणे मनपा, अध्यक्ष जयनाथ मित्रमंडळ, प्रभाग क्रमांक 37 धनकवडी, कात्रज डेअरीचे BJPचे उमेदवार. रस्ता, काँक्रिटीकरण, विकासाचा भक्कम पाया, स्मशानभूमीमध्ये प्रदूषण नियंत्रण व्यवस्था सिस्टीम बसवण्यात आली. आंबेगाव पठार पाणी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावली. धनकवडी प्रभाग कन्व्हर्ट बॉक्स बसवण्याचे काम केले. सांडपाणी व्यवस्थापन केले. कोरोना काळात मोफत लसीकरण, रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम, नेत्र रक्तदान आणि रक्तदाब, मधुमेह तपासणी शिबिर, सफाई कामगारांना धान्य वाटप, रिक्षाचालकांना प्लास्टिक दुभाजक पडदा वाटप, मैदानातून भविष्याकडे दुष्काळग्रस्तांसाठी मदत कार्य, भाऊबीज नत्याचा सन्मान अशा एक ना अनेक समाजसेविक कामांमध्ये सहाय्यता करून जनसंपर्क वाढवण्याचा कल आहे. श्री अरुण राजवाडे, उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर, तसेच तेजश्री सचिन बदक यांची एकनिष्ठा, नेतृत्वाचा वारसा आणि विकासाच्या दृष्टीने बदलते समाजव्यवस्था आणि आपली आव्हाने, माझ्या शब्दावर माझा विश्वास असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे पॅनलमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून समोर जात आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक B क्षेत्रीय, पत्ता धनकवडी पुणे 43, संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.